आपले लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे। सगळीकडे याची तयारी सुरू असताना कोकणातील बांदा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे। रमाकांत परब हे काल सकाळी घरात गणपतीची आरास करत होते। टेबलावर उभे राहून ते वायरिंग करत होते। त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला, त्यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले। त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। रमाकांत परब हे खासगी आराम बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते। रमाकांत परब यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। बांदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून परब यांचा मृतदेह सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असाच परिवार होता। तेव्हा गणपतीसाठी वायरिंग करत असताना काळजी घेतली पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत।